तिरुपती मंदिरात 275 कोटींचा घोटाळा। तिरुपती मंदिरात प्रसादासाठी लागणाऱ्या तुपाचं कॉन्ट्रॅक्ट उत्तराखंडमधल्या भोले बाबा ऑर्गेनिक डेअरी या कंपनीला देण्यात आलेलं। या कंपनीनं 2019 ते 2020 पर्यंत तुपाचा पुरवठा केला। 2022 मध्ये निकृष्ट गुणवत्तेमुळे मंदिर प्रशासनानं कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं। पण कंपनीचं मालक स्पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी वैष्णवी डेअरी AR डेअरी या नावानं फेक कंपनीज बनवून पुन्हा कॉन्ट्रॅक्ट मिळवलं। मे 2024 मध्ये तुपाच्या गुणवत्तेची कठोर तपासणी केली तेव्हा त्यात पाम ऑइल, चरबी आणि फिश ऑइलचं अंश सापडलेले। या प्रकरणी चौकशीसाठी SIT नेमण्यात आली। इन्व्हेस्टिगेशनमध्ये 2021 ते 2025 दरम्यान मंदिराला तब्बल 68 लाख किलो बनावट तूप जैन बंधूंच्या कंपनीजनी पुरवलं होतं। यामुळे देवस्थानची 275 कोटी रुपयांची फसवणूक झाली। दरम्यान आता या प्रकरणी आणखीन धक्कादायक खुलासे झालेत। ते म्हणजे तूप बनवण्यासाठी डेअरीनं कधीही दूध किंवा लोण्याचा एक थेंबही वापर केला नाही। यासोबतच जुलै 2024 मध्ये मंदिर प्रशासनानं भेसळीमुळे नाकारलेले तुपाचं टँकर परत पाठवलेले। पण जैन बंधूंनी टँकर्सवरचे लेबल्स बदलून ऑगस्ट 2024 मध्ये तेच भेसळयुक्त तूप मंदिरात पुरवलं। आता या घोटाळ्याबाबत SITच्या तपासात आणखी काय उघडकीस होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।